नमस्कार, मी प्राजक्ता. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता जो काही विमान अपघात झालेला आहे त्या संदर्भातील अधिकची माहिती घेऊन मी तुमच्या समोर या संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो मांडणार आहे. जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार नेमका अपघात कसा झाला, अपघाता संबंधी किती प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि काय माहिती समोर आलेली आहे ती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तसंच या अपघाताचं एक वैशिष्ट्य असं आहे की गत काळामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये जे काही अपघात झाले त्यात हा सर्वात मोठा विमान अपघात असल्याचं सांगितलं जाते. तर नेमकी डिटेल काय आहे? अहमदाबाद गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा मोठा अपघात झालेला आहे, विमान अपघात आहे. यामध्ये जवळपास 242 प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते. मेघानी या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि जेव्हा या विमानानं टेक ऑफ केलं त्यानंतर काही मिनिटातच, अवघ्या 5 मिनिटातच हे विमान क्रॅश झाल्याची माहिती जी आहे ती डीजीसीए कडून देण्यात आलेली आहे. 1:38 1 वाजून 38 मिनिटांनी या विमानानं उड्डाण भरलं होतं. त्यानंतर 1 वाजून 39 मिनिटांनी अपघातग्रस्त जे विमान आहे त्यांच्याकडून आपत्कालीन संदेश जो आहे तो पाठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान जे आहे ते क्रॅश झाल्याची माहिती समोर आलेली आहे. विमानाचा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये जवळपास किती जीवितहानी झालेली आहे, आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, तसंच किती जणांचा म्हणजे ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं ते खरं तर रहिवासी भाग होता तो आणि त्यामुळे तिथे किती इमारतींना धडक बसलेली आहे या विमानाची, किती प्रवासी जखमी आहेत, काय तिथे जीवितहानी झालेली आहे. युद्ध पातळीवर सध्या तरी एअर अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत. जे बचाव कार्य आहे ते युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु या संपूर्ण दुर्घटनेमध्ये किती प्रमाणात जीवितहानी झालेली आहे ती माहिती जी आहे ती अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाहीये. ज्या प्रकारे एअर इंडियाकडून जे ट्विट केलं जातंय त्यानुसार त्यांनी हे सांगितलेलं आहे की आमचं जे AI-171 हे जे विमान होतं जे लंडनला रवाना होणार होतं आणि ते टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटातच ते क्रॅश झालेलं आहे अशी माहिती एअर इंडियाकडूनही देण्यात आलेली आहे. तसंच हा अपघात का झाला त्या संबंधातली चौकशी करण्यासाठी ज्या टीम आहेत त्या देखील घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. अपघात कोणत्या कारणांमुळे झाला ते देखील शोधून काढण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू अशा प्रकारची माहिती ट्विट करून एअर इंडियाकडून देण्यात आलेली आहे. जी मोठी माहिती अशी आहे की 242 जे प्रवासी होते त्यामध्ये जी आतापर्यंतची माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये भारतीय आपले इंडियन जे आहेत ते 169 प्रवासी होते. तसंच ब्रिटिश नागरिक 53 होते. पोर्तुगीज 7 जणांचा पोर्तुगीज नागरिकांचा यामध्ये समावेश होता. तर कॅनेडियन एक व्यक्ती या विमानामध्ये त्यावेळेला होती असं सांगितलं जातंय. त्याहूनही असंही सांगितलं जातंय की जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी ते देखील या विमानामध्ये होते. ते या विमानातून प्रवास करत होते. त्यांचा जो काही चार्ट समोर येतोय प्रवासी असल्याची जी लिस्ट समोर येते त्या लिस्टमध्ये विजय रुपाणी बोर्डेड असं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे ते त्या विमानात बसले होते अशी ही माहिती समोर येते. त्या संदर्भातली त्यांचे सीट क्रमांक जो आहे तो 2D असा सांगितला जातोय. त्यांची संदर्भातील जी माहिती आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये. जसं मी तुम्हाला मगाचपासून सांगते की या अपघातात नेमके किती जणांचा मृत्यू झालेला आहे, काय जीवितहानी झालेली आहे, इमारतींवर ज्या इमारतीवर हे विमान क्रॅश झालेलं आहे असं सांगितलं जातंय तिथे काय होतं, कशा प्रकारे लोकांची वर्दळ होती या संदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. परंतु ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झालं ती इमारत जी आहे ती हॉस्पिटलची इमारत होती आणि टीबीचा जे विभाग असतो, टीबीचा जो विभाग असतो त्या विभागावर हे विमान जाऊन धडकलं आणि त्यामुळे तिथले जे 15 डॉक्टर आहेत ते सध्या जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे. एअर अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या जे कार्य आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. रहिवासी इलाका असल्यामुळे आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते बचाव कार्यासाठी मदत करतायत. तिथे अँब्युलन्स मोठ्या प्रमाणात पोहोचलेल्या आहेत. संपूर्ण डिटेल्स जर का जाणून घेतले तर गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल यांनी जे देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांना
फोन केला, त्यांच्याकडून मदत मागितलेली आहे. केंद्राकडून या संपूर्ण घटनेसंदर्भात संपूर्ण जी माहिती आहे, संपूर्ण मदत जी आहे ती दिली जाईल, अशा प्रकारची शाश्वती त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी तसं ट्विट करून सांगितलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेवर त्यांनी दुःख देखील जे आहे ते सांगितलेलं आहे. विमानामध्ये 10 क्रू मेंबरही होते आणि तसंच म्हणजे 232 जे प्रवासी होते ते, तसंच या विमानातले 10 क्रू मेंबर असतील, 2 पायलट होते आणि ही संपूर्ण संख्या 242 असल्याची माहिती समोर येते. तर एक वाजून 39 मिनिटाला त्यांनी आपत्कालीन संदेश पाठवला. त्यानंतर लगेचच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे. यामध्ये जे अमित शहांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी जी संपूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, त्यानुसार जी मदत कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता नेमकं या विमानामध्ये कोण कोण होतं, तर असं जसं मी तुम्हाला सांगितलं की 169 भारतीय होते, इतर अनेक प्रवासी होते, त्यामध्ये 11 मुलं सुद्धा होती आणि 2 नवजात बालकही असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. इतकंच नाही, तर जीवितहानी फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असं यासाठी सांगितलं जातंय, कारण की हे विमान लंडनला जाणार होतं आणि लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्युअल भरलेला असतो आणि इंधन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे जेव्हा हे विमान क्रॅश झालं त्यावेळेला एक मोठा भडका जो आहे तो उडाला. सगळ्याच ठिकाणी जे काही व्हिडिओ समोर येत आहेत त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट होते आणि एक मोठा आगीचा गोळा फुटल्यासारखं जे तिथलं दृश्य होतं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण जो काही अपघात आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता असंही सांगितलं जातंय की जी ही दुर्घटना झालेली आहे त्यामध्ये नेमकं किती जणांचा जीव जाण्याची शक्यता आहे किंवा आतापर्यंत किती जीवितहानी झालेली आहे, किती मोठ्या प्रमाणात मलबा आहे, एअर इंडियाचं कोणत्या प्रकारच्या त्या विमानामध्ये त्याच्यामध्ये बिघाड झालेला होता, कोणता तांत्रिक बिघाड होता का, या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. परंतु जी माहिती समोर आली आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेक ऑफ होतानाच या विमानामध्ये काहीतरी मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हे विमान लगेचच क्रॅश झालेलं आहे. या विमानाचे पायलट होते सुमित सबरवाल, कॅप्टन सुमित सबरवाल. यांना जवळपास 8,200 तास विमान उडवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो त्यांच्या जवळ होता. त्यांच्यासोबत को पायलट होते क्लाइव्ह कुंदेर म्हणून. यांनी देखील त्यावेळेला आपत्कालीन कॉल जो आहे, फोन जो आहे तो केलेला होता. 1:39 लगेचच या विमानामध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर 700 फुटावरून जवळपास हे विमान जे आहे ते खाली कोसळलं असं सांगितलं जातंय. या संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही क्षणोक्षणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं जे mymahanagar.com आमचं जे पेज आहे त्यावरही आम्ही या संदर्भातील प्रत्येक डिटेल्स जी आहे ती बातमीच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यासाठी तुम्ही तिथे व्हिजिट करायला विसरू नका. धन्यवाद.